चिंबोऱ्यांचं काढून थोडी चिंबोरं साफ करते आपण. तर पहिले आपण चिंबोऱ्या ह्या साफ करून घेऊ. असं साफ करून घेतलं. आता वाटण, आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा, खोबरं भाजून आणि हा आपला घरचा मसाला. असे चिंबोऱ्यांच्या नांग्या या मिक्सरला वाटून घ्यायचं, त्याचा काढा बनवायचा आणि तो कालवणात टाकायचा. त्याने इतकी चांगली टेस्ट येते. हे आपल्याला भरलेल्या चिंबोऱ्या करायच्या आहेत ना. हळद, मीठ, मसाला, चण्याचं पीठ घेऊन हळद, मीठ, चण्याचं पीठ, थोडंसं वाटण आपल्याला भरून करायचं आहे ना. आणि त्यात हे असं भिजवायचं आणि ह्याच्यामध्ये अशा कवच्या भरायच्या, घेऊन घ्यायचं. असं जास्त घट्ट जर असं एकदम पातळ नाही भिजायचं. आणि ह्या चिंबोऱ्यांच्या कवच्या आहेत त्याच्यात असं तेलामध्ये लसूण टाकायची, सगळे मसाले घ्यायचे. मिरची मसाला आमचा घरगुती गरम मसाला, हळद, मीठ आणि ही आंबोशी, आंब्यापासून केलेली आंबोशी, ते आता ह्याच्यात सगळे टाकायचे. आणि हा वाटण चांगलं तेलात परतायचं आणि या चिंबोऱ्या घ्यायचं टाकून. चिंबोऱ्या चांगल्या परतून घ्यायच्या वाटणात. थोडंसं पाणी टाकायचं. आता हे आपण केलेलं वाटलेलं चिंबोऱ्यांच्या कवच्या, त्याचा हा सार टाकला. अशा गाळून टाकायचं. आता कालवण झालेलं आहे, आपलं पडून झालेलं आहे. आता गॅस